तालुक्यातल्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांबद्दल आणखीन एक सांगायचं राहून गेलं. विशेष आहे, माझे वडील किंवा माझे काका मुद्दाम सांगतात की श्रीवर्धनचा रस्ता एवढा बिकट होता. मी स्वतः अनुभवलेला आहे की मोरब्याचा जो जुना रस्ता होता तर तो बायपास झाला आहे, त्यामुळे बराचसा सुकर झाला आहे. पण मोरवे गावातून जाणारा जो रस्ता होता तो जागेवर वळण आणि प्रचंड चढ असा होता. म्हणजे त्या काळच्या ST तशा ॲडव्हान्स नव्हत्या, त्यामुळे त्यांना चढणं जड जात असे. टू व्हीलरला फर्स्ट गिअरवर गाडी चढवायला लागायची. मी चढवलेली आहे स्वतः. आणि तर माझे काका आणि वडील सांगतात की श्रीवर्धन डेपोच्या पूर्वीच्या लांब जाणाऱ्या गाड्यामध्ये किंवा माणगावकडे जाणाऱ्या गाड्यांच्या शेवटच्या सीटच्या खाली दगड ठेवलेले असायचे की जेणेकरून जर गाडी बिघडली तर कंडक्टर ते दगड टाकून ड्रायव्हर गाडी चढवत असे. असं हे गाड्यांमध्ये त्या ठरलेलं असायचं की शेवटच्या सीटच्या खाली मोठे दगड ठेवलेले आहेत गाडी खाली टाकण्यासाठी. हे एक मगाच्या याच्यामध्ये राहून गेलं, महत्त्वाचं आहे. आणखीन मजा यायच्या. आमचे वडील आणि काका यांचं बालपण सगळं श्रीवर्धनमध्ये गेलं आणि त्यामुळे मजा यायची. आणि मुद्दाम काही वेळा गाडीमध्ये ड्रायव्हर कंडक्टरला त्रास देण्यासाठी म्हणा किंवा मजा करण्यासाठी म्हणा वडरवळ वगैरे शब्द म्हटले जाते. वडरवळला जाते का तुमची गाडी, ही गाडी वडरवळला थांबते का? मग ड्रायव्हर कंडक्टर सांगा वडरवळ नाही, ते वडखळ आहे. हे माहीत असायचं वडखळ आहे, पण ते मुद्दाम वाचताना वडरवळ वाचायचं आणि समोरच्याला सांगायचं की आम्ही काही माहिती नाही, आम्ही विचारतो म्हणून. किंवा वरसगाव नाकाबद्दल माझी आणि माझ्या वडिलांशी नेहमी वाद होत असे की वरसगाव हा गावाचा बोर्ड कोलाडचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यापुढे वरसगाव असं लिहिलेलं आहे आणि प्रत्यक्ष जो कोलाडचा नाका आहे तो कोलाड नाका म्हणून आहे. आमचे वडील किंवा पूर्वीची माणसं या कोलाड नाक्याला वरसगाव नाका म्हणायची. त्यावरूनही आमचा वादाचा तो वरसगाव नाका नाही, तो कोलाड नाका आहे आणि वरसगाव गाव पुढे आहे. त्याला काय अर्थ नाही. आमच्या वडिलांचं सगळं आयुष्यच श्रीवर्धनमध्ये, श्रीवर्धन महाड मसाळाचे नेटिव्हच आहेत ते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसे. पण असे बऱ्याचशा गमती श्रीवर्धन रिलेटेड आहेत. जुन्या गोष्टी आता आठवतात. वेळ नसतो रोजच्या त्रासातून, रोजच्या व्यापातून असा कधी वेळ मिळाला की जुन्या गोष्टी आठवतात.